वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडलीकवरदे वारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। अध्याय पहिला। गुरुभ्याय नमो नमः। पांडुरंगाय नमो नमः। कुलदेवताय नमो नमः। मातृपितृभ्यो नमः। ओम नमो जी हे रंभा मूर्ती वक्रतुंडा गणिधा गणाधिपती विद्यार्णवा कला संपत्ती भक्त संकट वारी गजानना सदैव धवला श्वेता पद्म विद्याभूषित कला संपन्न धाम तुझ्या वंदितो पाद पद्म ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चळ निरंजन निर्विकार परी भक्त रज्जबंधना धार प्रेम संभोनिया मूर्ती साकार आम्हा दासा निर्विसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किणकिणी मंडरी ग्रंथादरा एवनी स्वामी वदन सुंदरा मम रसना रस सेविका अगा अर्थ लिंग प्रकाश ह्या स्वर दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस रस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपते गणराज मी अबाधू वर्णना साहू सहज परिकृपा करुणी सकळा भोज विकळा पदा हरियाता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विद्याश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरधी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कुळा माधुर सर्व घेऊन या वनहंस या संता गणी उनी सभेस विराजावे महाराजा मी मंगलदायक वाङ्मवाणी चातुर्य रसाता ब्रह्मानंदिनी ती महाशक्ती हंसावाहिनी ये घेऊन येई महाराजा। आणि ग्रंथाच्या सुरुवातीला श्री गणेशाचं स्तवन केलेलं आहे, गणेशाचं नमन केलेलं आहे आणि गणपती राजांना सांगितलेलं आहे की गणेशा तुम्ही या ठिकाणी विराजमान व्हा आणि आम्हाला शक्ती द्या। जी मंगलदायक वाङ्मवाणी चातुर्यारसे ब्रह्मानंदिनी ती महाशक्ती हंसावाहिनी घेऊन येई महाराजा। आणि बरोबर सरस्वतीला सुद्धा घेऊन या ह्याचं सांगितलेलं आहे। जेची कृपे वांगुडे हा वाचस्पती मिरवती कोटा ती माय तू सवे गोरटी घेऊन येई महाराजा। असो ऐसे पंचारण वचन ग्लानित भावता सुम्यक पाहुन ग्रंथासने मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पाओ तो ऐसा विनीत वचना शरद मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञाना निर्बीजे। आणि आम्हाला ह्या ग्रंथ वाचण्याची श्रवण करण्याची शक्ती दे म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्ध पावेल काव्य महिमा ऐसे बोलणी सुशील धामा रसने स्थापित सरस्वती। आणि आम्हाला सरस्वतीची शक्ती देऊन हा ग्रंथ पठण करण्याची शक्ती दे असं सांगितलेलं आहे। या परी नमितो श्री गुरुराया जो अज्ञानमायी सविता विराजे जो मोक्ष पदा ते वरुणी काजे साधक तो विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संयोगोनिया बैसला मम दृष्टी लेखणी कळवळुनिया कसर पुटी ग्रंथा लागी आदरितसे वरद हस्ते स्पर्शो निमौळी फोडिला सकळ अज्ञान काळी तया परी तया बुद्धांजळी अन्य अन्य भावे निमितो मी। आणि मी अन्य अन्य भावाने श्री गुरुनाथाला शरण आहे। गुरुनाथांनी मला या ग्रंथाचं पठण करण्याची शक्ती द्यावी। जो नरहरी वंशी विजयध्वज
धुंडीराज नाम तयाचे सोज, तोही पृष्ठी बैसुनिया सहज. ग्रंथा लागी आदरी तसे आता नमो ज्ञान शक्ती, जी संता मैया चिद भक्ती. अन्य भावे चरणांवरती भाळतियेचे अर्पोलिया, या परी नमितो श्रोते संत, की तुमच्या गृहाचा मी अंतित. तरी ग्रंथांतरी सुरस निदांत, प्रेम भरित दाटवा. अहो प्रज्ञायक संत श्रोते, प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ते. तुम्हा वर्णवया अबोध शक्ती, मज माझी केवी मिरवेल. परिधन्य तुम्ही भक्ती वाढे, स्वीकारिता बोल बोबडे. जड बाळा उभ ओनिया कोडे, जगा माझी मिरविता. की पाहे जैसा कांचन माण्यास, सोमकांता नाव ठेविले त्यास. तेणेची शब्द लाज सोमास, वरुनिया बुधा ढाळी तसे. देवी तुम्हा शरणागत, नरहरी मालू धुंडीसूत. तस्मात महंत श्रोते संत, करा सरे ते आपणा तरी. या परी पूर्वी कथा सारमृत ग्रंथ, वदविला तुम्ही श्रद्धायुक्त. आताही आपुते वरदहस्त, भक्तिसार वदवाहा. जे संत झाले जगद्विख्यात, तयाचे महात्म वदिले समस्त. परी सारा सार कथा त्यात, उरल्या असती महाराजा. जया संतांच्या पायरत, गुरुमूर्ती प्रतापवंत. की ज्यांनी सांप्राद जगद्विख्यात, जगा माझी स्थापिले. तरी त्यांची सर्व कृता गंती, स्वीकारावया अवघा ध्यावे श्रोती. असो कली प्रारंभी रमापती, नवनारायण प्राचरले. आणि कलियुगाच्या सुरुवातीला नवनारायण जे प्रगट झालेले आहेत त्यांची आता कथा सुरू होते. उद्धवासी बैसोनिया सानिध्य, कानकासी या यादव वृंद. तव ते नवनारायण प्रसिद्ध, प्रविष्ट झाले द्वारके. आणि नवनारायण जे आहेत ते द्वारकेमध्ये प्रविष्ट झालेले आहेत. कवी प्रथम हरी दुसरा, अतिक्ष तृतीय होऊनी चतुरा. महा प्रादेक्षित प्रभुन्न नर नारायण चतुर्थतो. पंचम महाराज पिंपलायन, सहावा अविर्होत्र नारायण. सातवा द्रुमिला, आठवा चमस जाण. करभाजन नववा तो. ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजा सहज. रमापतीने पाचारण चोज, अदृश्य झाले धवळ तरी. आणि विष्णूंसमोर हे नवनारायण तिकडे प्रगट झालेले आहे. हरीने पाहताची नारायण, सांडितो झाला सिंहासन. परमहा गौरविले आलंग्युन, कनकासी बैसविले. आणि या नवनारायण आल्या विष्णू भगवान त्यांच्याकडे गेलेले, त्यांना भेटलेले आणि त्यांना आपल्या बाजूला बसण्यासाठी स्थान दिलेलं आहे. सकळ वैभव भूषणाकार, मेळोनिया सकळ अर्चना समारंभ. सारिता झाला सपकिरकार, षोडशोपचारे पूजिला. आणि या नवनारायणची षोडशोपचारे हरींनी पूजा केलेली आहे. हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण. कवण अर्थी पाचारण, आम्हासी केले श्रीहरी. आणि श्रीहरीने अशा पद्धतीने त्यांची पूजा केल्यानंतर हे नवनारायण त्यांना विचारतात की हे प्रभू, तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवलंय? हरी म्हणे जी महाराजा, की मनी काम वेदला माझ्या. कलित अवतार घेणे ओजा, तुम्हा म्हणून सवा चलावे. आणि मग हरी सांगायला लागले की कलियुगामध्ये तुम्हाला अवतार घ्यायचा आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या बरोबर चला. जैसे समुच्च एकमेळी, राजहंस जाती उधी जळी. तेवी तुम्ही कृपा कल्लोळी, अवतार दक्षी मिरवावा. एरू म्हणती जनार्दना, अवतार घ्यावा कवणे स्थाना. कवण नामी कवण लक्षणा, जगा माझी मिरवावे. आणि मग हे नवनारायण श्रीहरीला विचारत आहेत की आम्ही कुठे जन्म घेणार आहेत, कुठल्या स्थानाला आम्हाला जायचंय, आम्हाला काय कार्य देत आहेत, असं ते विचारू लागले. यावरी बोले द्वारकाधीश,
कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेणे मच्छिंद्र होऊनी दक्ष जगा माझी मिरवावे. आणि या तुमच्यामध्ये जो कवी नारायण आहे त्याला मच्छिंद्राचं जन्म घ्यायचा आहे. यावरी हरे जो महादक्ष तो तव शिष्य होईल प्रत्यक्ष महाराज नामे तय गोरक्ष जगा माझी मिरविला. आणि हरीचा जो परम शिष्य आहे महादक्ष त्याला गोरक्षाचा जन्म घ्यायचा आहे. या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविल प्रकाम तयाचा शिष्य भक्तिद्रुम प्रदुम्य नामे कानिप. आणि जो अंतरिक्ष नावाचा अंतरिक्ष नारायण आहे त्याला जालिंदर रूप धारण करायचं आहे. आणि त्याचा जो परम भक्त आहे प्रदुम्य त्याला कानिपाचं अवतार घ्यायचा आहे. या परी पंचम पल्ली पिंपलायन प्रकाम मिरविते जगी चरपट नाम अविहर्ती जो का योगद्रुम मिरविजे जगी नाम नागेश. आणि पंचम नारायण जो आहे त्याला चरपटनाथ व्हायचा आहे आणि अविहोत्र नारायणाला नागेश नाथ व्हायचा आहे. या परी द्रुमुनी अति समर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जी विख्यात रेवणनाथ मिरवावा. द्रुमी नारायण जो आहे त्याला भरतनाथ व्हायचा आहे आणि चमस नारायणाला रेवणनाथ होऊन जन्म घ्यायचा आहे. नव जो करभाजन तो गैनी हे मिरवी नाम ऐसे अवतार महिकारण दीक्षे प्रती मिरवावे. आणि हा नवनारायण जो करभजननाथ आहे त्याला गहिनीनाथ होऊन जन्म घ्यायचा आहे. म्हणाल एकटपणी वास करणे सांगता मी कलीस तरी तुम्हा सवे अवतारस बहुत येतील महाराजा. आणि याच्यानंतर तुम्ही एकटेच नवनारायण जन्म घेणार तसे नाहीये. तुमच्या बरोबर या कलियुगामध्ये अजून बरेच देवलोक जन्म घेणार आहेत. त्यांचेही वर्णन करत आहेत. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुष्क महाराज जो ब्रह्माभास कबीर भक्त होईल तो. आणि जे वाल्मिक ऋषी आहेत ते वाल्मिक ऋषी या कलियुगामध्ये तुळशीदास म्हणून जन्माला येतील. त्याचबरोबर शुष्क महाराज जे आहेत जे ब्रह्मक्षय आहेत ते कबीर म्हणून जन्माला येतील. या परी जो व्यासमुनी तो जयदेव होईनी महाप्रज्ञी आणि उद्धव माझा प्राणहुनी आवडता होईल नामा तो. आणि जो उद्धव आहे माझा प्राणापेक्षा प्रिय तो तिथे नामा म्हणून जन्माला येईल. आणि भक्ती प्रोढा जांबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष तो बलराम भ्रांत पुंडलिक होईल तो. आणि माझा जो परम भक्त जांबुवंत आहे तो या ठिकाणी नरहरी म्हणून जन्माला येईल. त्यानंतर बलराम जो माझा आहे तो पुंडलिक म्हणून जन्माला येईल. मी प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरविन आणि धवलरागी जो का पंचानन निवृत्तीनाथ होईल तो. आणि प्रभू श्रीहरी म्हणतात आहे की मीही या कलियुगात जन्म घेणार आहे आणि ज्ञानेश्वर म्हणून मी जन्माला येणार आहे. आणि सत्यनाथ चतुरानन जो स्वामिनी मिरविती सोपान तो योगमाया मनासमोहन मुक्ताबाई साजरी. आणि ही जी मोग माया आहे योग माया ती मुक्ताबाई म्हणून जन्माला येईल. या परी प्राज्ञत हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जादासी माते रमत जन जानी जनात जाईल की. आणि हनुमंत जे आहेत ते रामदास भक्त जन्माला येतील. आणि अशा पद्धतीने असो ऐसे समुच्चये कारुण कलित वाढावे भक्ती महात्म जाण मग अवश्य मौन नारायण पुढे बोलते झाले. आणि कलियुगामध्ये लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी या सगळ्यांना कलियुगात अवतार घ्यायचा आहे आणि सगळ्यांमध्ये भक्ती मार्गाचा प्रसार करायचा आहे. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती पर कवणस्थानी केवून युक्ती व्यक्त होते न सांगा. तुम्ही आम्हाला आमचं कार्य तर सांगितलंय पण आमचा जन्म कधी होणार कुठे होणार हे आता आम्हाला वर्णन करा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथिले
पराशरानंदन महामुनी व्यासतो. अगापूर्वी 88 सहस्त्र ऋषी निर्माण झाले विधी वीर्यासी. ते वीर्य चुकून ठाया ठायेसी आपाप काही उरले असे. आणि पूर्वी 88 सहस्त्र म्हणजे 88,000 ऋषींची निर्मिती झाली आणि त्या ऋषींच्या निर्मितीसाठी जो काही अंश या ब्रह्मांडामध्ये सोडलेला आहे त्यातले काही अंश आता ब्रह्मांडामध्ये अजून शिल्लक आहेत आणि त्या अंशापासून वीर्य म्हणजे अंश या अंशांपासून पुढे तुमची उत्पत्ती होईल. जे जीवदशे वाचोनी सत्य महाराजान पावे उदक तरी ते ठाई ठाई केते वीर्य त्यात ठाय ऐकावे. उपरीच वस्तू यानी असता वीर्य गळाले उर्वशी पाहता. ते शतसहस्त्रे पुरोनी द्रव्यता आदक्षता झाली त्रिनयने. आणि अशा पद्धतीने महाराज वसूंची उर्वशीला बघितल्यानंतर जी उत्कंठा प्राप्त झाली आणि त्याच्यातून जे वीर्य निर्माण झाले या वीर्याचेच पुढे सगळे अंश प्राप्त झालेले आहेत. यमुनेवरी वीर्यबिंदू द्रवडती पडताची झाले त्रिषाद शेवटी. दान 2 भाग द्रोणापटी एक जळी पडले असे. असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोणकुपी जन्मला. परी जगात जो भला पडला तो ग्रासिला मत्स्याने. आणि अशा पद्धतीने त्यांचे जे अंश पडले होते त्यांचे 2 भाग पडले. एक भाग पडला तो द्रोणामध्ये पडला आणि त्या द्रोणाने त्याला तत्काळ ग्रहण केला आणि दुसरा जो पडला तो पाण्यात पडला आणि तो पाण्यात पडलेला जो अंश होता जे वीर्य होते ते मत्स्याने गिळलेले आहे. तरी ते मत्स्यांतरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे. परी जीवदशे विण गर्भवशोदय होत नाही महाराजा. आणि अशा पद्धतीने जिथपर्यंत हे वीर्य गर्भाशयात जात नाही तिथपर्यंत कोणाचाही जन्म होऊ शकत नाही. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेणे मत्स्य उदरी जन्म घेण. मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. या परी शिव कामावरी कोपावे तृतीय नैनी ते काढुनी अग्ने. महास्म केले भस्मतेने ऐसे ग्रंथ बोलती. परी तो काम विवधान फैसला आहे वीर्य प्राशन करून. तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊन जालिंदर मिरवेल. आणि अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथानंतर जालिंदरनाथांचा जन्म होईल. परी तो या परी कुरुवंशी जन्मे नागसंत्री आवाहन केले. तया वंशी महान पाले बहद्रुम राणा मिरवेल. तो महिलागी करी हवन तेव्हा गर्भ सांडेल विमूढ धन. यज्ञकुंड देही दीप्यमान जालिंदर जन्मावे. त्यानंतर जालिंदर नाथाचा जन्म होईल. या परी ब्रह्मवीर्य सहस्त्रेसी ऋषी निर्मिले 188. तेव्हा वीर्य रेवती ठायेसी रेवे माझी पडली असे. आणि ज्या वेळेला 88,000 ऋषींची निर्मिती झाली त्यावेळेला जे अंश त्यांना मिळाले त्यातले काही अंश रेतीमध्ये पडले काही वीर्य रेतीमध्ये पडले आणि त्यांच्यापासून पुढे जे जन्माला येतील ते म्हणजे ते महाईचे परमकुशी वीर्य आहे रेवतेसी. ते व्यापुनी जीवदशेसी देहा लागी मिरवावे. तो महाराजा चरणनाथ रेवण सिद्ध मिरवेल नामत. रेवण रेवत झाला जन्मात म्हणून देह त्यागी मिरविवे. आणि मग ते वीर्य त्या रेतीमध्ये जे पडलेले आहेत रेतामध्ये पडलेले आहेत त्यांच्यापासून रेवणनाथांची उत्पत्ती होईल. तेची वेळी आणि करेत समर्पिणी मौळे अकस्मात पडता प्राशिले. तिने नेमस्त भक्ष म्हणून या नाम हे त्याचे. तेच वेळी आणि करेत पा ते जन्मोजन्मीचे नाग सत्राण नाग भावती विप्रदेन. तेच वेळी आस्ती विश्चन सर्पाणिके लपदाल. वीर्य ब्रह्मवीर्य उदरात अडजा लग्न
श्रुत पुढे होऊन या महानात भविष्य जाणून आच्छादिती महाअवताराच्या पोखरी तक्षकांच्या पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषिक्श्वरी नवमास लोटतील. आणि अशा पद्धतीने हे नव नाथांचे जे अंश आहेत ते प्रत्येक ठिकाणी आपापल्या जागेवर जातील आणि 9 महिने त्या ठिकाणी ते त्यांचा पूर्ण होण्याची वाट पाहतील. असो त्या अंडाब्जा युक्त का युक्त जीवदशा सकळ होऊन मुक्त तरी अविहोत्र नारायण येथ संचरी जे महाराजा. आणि मग हे अविरत नारायण जे आहेत त्या ठिकाणी संचार करू लागतील. वीर्य अंडज पात्र सांडोनी गेले आहे तक्षकानंदिनी तो वडाच्या पोखर स्थानी अद्याप आहे महाराजा. आणि हे वीर्य अंडकामध्ये सापडल्यानंतर त्या ठिकाणी तक्षनंदन तक्षक नंदन म्हणजे तक्षकाची कन्या सापाची कन्या आणि त्या वडाच्या झाडाखाली ती स्थापन केलेल्या वीर्याजवळ फेरी करेल तरी ते अविहोत्र प्रवेश करती सत्पात्र वटी सिद्धनाथ स्वातंत्र्य तया देही मिरवेल. आणि मग त्या ठिकाणी वट सिद्धनाथ त्या ठिकाणी स्वतंत्रपणे राहू लागेल. या परी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपा अहोरात्र कृपा करवाळू मच्छिंद्रासती जीवन हस्ती अकरडा विभूती साचूकार मिरवेल. ते मंत्र प्राप्ते सूर्यवीर्य सविजा राजा सांडती होय परी ते भविष्य कारणे करड उकरड्यामय वरद भस्त मिरवेल. ते हरी तो नारायण शीघ्र संचोरुन्याक्ष दीक्षा कारण गोरक्षैसे प्रतिष्ठापन जगा माझी मिरविल. आणि अशा पद्धतीने गोरक्षनाथाचा जन्म होईल ज्या ठिकाणी तो उकुरड्यातून उत्पन्न झालेला दिसेल. या परी मुंडानी कारणे सुरवर आलिया दक्षादग्नी एकमलोद्भन पाशाक्षाने समारंभे पावेल परी दक्षात्मजे रूपहाटी नेत्र कटाता पाहता परनिष्ठेटी तेणे घडाडोडी कामपाटी इंद्रयद्वार धवला तो परी तो चतुरानाने बैसला होता समास्थाने कामद्रव्यता इंद्रिय वदनी परमचिंती लाजला तो. मग रगडून या चरण ताटे छिन्नात्व केले रेताचे ते एक आगळे 60 सहस्त्राचे रेत भाग वहियले. ते 60 सहस्त्र रेत प्रमाणासी जीवदशा अन्यन्य वालखिन्न ऋषीसी झाले परी एक भगासी वीर्य आहे तैसेच. ते लज्जायुक्त होऊन केरास सांडिते भागीरथी जनिन तयातून एक भाग जाऊन कुश बेटी स्थिरावला. तरी ते कुशरदरी निखळी रेत भागाची आहे वेली ती पिंपलायन माऊली संचारावे तेने ते टाचे चरपटले आहे रेत म्हणून राम चरपटनाथ जगात मिरवावे जगविख्यात दीक्षेला गुणी विराजावे. आणि त्या रेतामध्ये जे वीर्य पडले होते त्या रेतातल्या वीर्याचे सहस्त्र म्हणजे 60,000 भाग झाले तरी सुद्धा त्यातला तो अंश होता तो शिल्लक राहिला. आणि 60,000 भागामधला एक भाग जो होता तो अशा पद्धतीने झाडून नदीमध्ये गेला. आणि नदीत गेल्यानंतर त्या नदीची काही वाळू एका ठिकाणी आली आणि मग चरपटनाथाचा जन्म झालेला आहे. या परी कुंभध्वज भागाचा उदय झाला तो मित्र काम क्षयाचा लोटला तो गगनपंथे विमुक्त झाला अतिबळे करुणिया एक भाग घंटी पडला अगस्ती उदकत झाला तत्वता एक भाग महिवरता कैलद कंदी पावला. आणि अशा पद्धतीने त्या ज्या रेतीपासून झालेले भाग आहेत ते सर्व ठिकाणी विखुरलेले आहेत आणि पसरलेले आहेत. तो महाराजा कैलाशी ऋषी भिक्षा भरतिया उद्वरशी
भरतरिया म्हणून या भिक्षा पात्रासी अंगणी ते ठेवियले. तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडियला भरत आंत ते कैकेये ते पाहुण्या भविष्यत भरती तैसे राक्षसे. तरी ते भरतरी ते संगी द्रुमिता नारायण प्रसंगी संचारण्या रेत अंगी भरतरी नामे मिळवितसे. आणि भरतरीनाथाचा अशा पद्धतीने जन्म झाला. या परी हिमद्राणी विपिन्न स्थान दिग्गज ठेले महंते शयन ते सरस्वतीचे उद्देश करून विधी वीर्यास ढाळती ते वीर्य गजकर्ण पाणिती झाले बिंदुयुक्त तरी काहीसे वीर्य होऊन या विरक्त मह्यवतरी हिंडी तसे. एवढे सगळे जन्माला आल्यानंतर सुद्धा त्यांचे काही अंश या पृथ्वी तलावर अजून सुद्धा भ्रमण करत आहेत. या विरोध विग्र चाली चालता भेद ते पोवली तया पादसंधी तान्व्या ओतिली जीवन दशा अपवित्र तैसे गजकर्ण सुतिकारण प्रदुम्न निर्मिले रेतरत्न तया नामादिमान प्रयत्न कर्णकानी पहा निर्विजय. या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करिता जेठी अभिन्य मंत्र भविष्यात मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिता तो पुतळामय तैकार भाजे संचयाराय जीव दशा निर्वावी ऐसे सांगुनी रमारमण संतुष्ट केले नारायण मग पुसते नामनधवान करुणी उठते ते वेळी. आणि मग या नवनारायणांनी जे विचारले होते की आमचे जन्म कुठे होणार केव्हा होणार त्यांचं वर्णन श्री हरीने केलं आणि त्यांची संतुष्टी केली. हे सगळं ऐकल्यानंतर हे नवनारायण उठून आपल्या आपल्या कार्यासाठी जाण्यासाठी निघत आहेत. नव समाधी मेरुपाटी 10वी समाधी शुकवृक्षेश्वरी असो ते दाही स्थळस्थानारी पुढे येथून या निघाले. आणि मग त्या सगळ्यांनी श्रीहरीची आज्ञा घेतलेली आहे आणि तिथून आपल्या आपल्या अवतार ग्रहण करण्यासाठी निघालेले आहेत. या परी शुक्रवीर्य कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण रमा उद्देशू झाले पतन कबीर ते जन्मला. आणि अशा पद्धतीने भगवंताने सांगितल्याप्रमाणे बद्रिका आश्रमामध्ये रमा उद्देश झाल्यानंतर कबीराचा जन्म झालेला आहे. ती कथा भक्ती कथा अमृत वदवली आहे जगन्नाथ. आता नाव नारायण झाले व्यक्त त्यांची एक कथा ऐकावी. असो वायुवीर्य दोन्ही भाग झाले एक मच्छीने प्राशिले तव कवी नारायण संचारून वैला गर्भ झाला वाढीस. आणि अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेला जे बघितलं की त्या ऋषींचे जे वीर्य उर्वशीला बघून प्रगट झाले होतं त्यातले एक जो भाग होता तो दर्भाने ग्रहण केला आणि दुसरा भाग जो पाण्यात पडला होता तो माशाने ग्रहण केला आणि माशाच्या पोटी गर्भधारणा झाली. आणि त्या ठिकाणी कवी नारायण स्थापन झालेले आहे. दिवसानुदिवस नवमास मच्छीने लोटिले जलोदरास पुढे प्रस्तुत अंडज सुरस यमुना जळी वावैजो. आणि मग त्या अंशाचं त्या मच्छीच्या पोटामध्ये गर्भामध्ये 9 महिने वाढ झाल्यानंतर त्याचं रूपांतर अंड्यामध्ये झालेलं आहे आणि ते यमुनेमध्ये आलेला आहे. तो जेथे एक कथा वर्तली श्री कैलासी अर्पण माऊली शिवासी म्हणे कृपा सावली अनुग्रह मज द्यावाजी तुम्ही जपता जो का मंत्र तो मज द्यावाजी पवित्र तेने करून मी चित्र असनाथापणे मिरवेल जी. आणि मग त्यावेळेला एक प्रसंग घडलेला आहे. पार्वतीने श्री शंकराला सांगितलं की तुम्ही जो काही मंत्र ग्रहण करता तो मंत्र तुम्ही मला सांगा जेणेकरून मीही त्या मंत्राचं ग्रहण करेल आणि माझा उद्धार करेल. शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशिनी सकळिक परी एकांत ठाव अलौकिक ऐसा जाण पाहिजे की मी हा मंत्र तुला सांगेल पण हा मंत्र तुझ्या व्यतिरिक्त कोणीही ऐकता कामा नये. त्यासाठी आपल्याला एकांत हवा आणि अशा ठिकाणी आपण जाऊनच या मंत्राचं तुला मी ग्रहण करायला देईल.
अर्पणा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण ऐसे कथा द्या दयाधन अवश्य ते म्हणितसे. आणि मग पार्वती त्यांना म्हणाली ठीक आहे, आपण असं एकांत स्थान शोधू आणि तिथे जाऊ. आणि मग उमारमण म्हणजे श्री शंकर त्यासाठी तयार झाले. मग उत्तरोन या नंदिकेश्वरावरी मग सिद्ध करून या नंदिकेश्वर हिंडता स्थाने महिवर मनोनिया वर्तता उमेश्वर यमुने ताठी येऊन पोचले. आणि एकांत स्थान शोधण्यासाठी त्यांनी नंदीला प्राचरण केलेल्या नंदीवर बसून ते एकांत स्थान शोधू लागले. आणि शोधत शोधत ते यमुनेच्या काठी आलेले. मग उतरून या नंदिकेश्वरावरती नंदी ठेवून या तटावरती उभयता उतरून यमुने सरिती जळकाठी बैसले. आणि नंदीला काठावर बांधून ते यमुनामध्ये भ्रमण करत करत नदीत मध्ये जाऊन बसलेले आहेत. तव तो यमुना तट एकांत येथे मनुष्याच न मिळे जात ऐसे पावनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरी मानले. या ठिकाणी कोणी येत जात नाही, कुणाचा संचार नाही, कोणी दिसत नाही, एकांत त्यांना जाणवला. आणि मग ईश्वर तिच्याशी बोलू लागलेले आहेत. परी तो मच्छंदरात कवी नारायण नेणोत त्यात पार्वती ते उपदेशात मंत्र संजीवनी नाथ. आणि इथे कोणी येत नाही असं म्हणून जेव्हा प्रभू शंकराने पार्वतीला मंत्र दिलेला आहे आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी तो जो मच्छीच्या गर्भात वाढत असलेला कवी नारायण होता तो मच्छी उदरातून त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या मंत्र त्याने ग्रहण केलेला आहे. ते तो मंत्र उपदेशिता मच्छिते ते होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला. आणि त्या मच्छीच्या गर्भामध्ये जो मच्छिंद्र वाढत होता त्या मच्छिंद्राने त्या मंत्राला ऐकलेलं आहे. ऐकले परी ग्रहणची झाले तेणे करुणी ज्ञान प्रगटले मी तत्तु सर्प संपले स्वरश्ची सर्वच ब्रह्म सनातन. आणि मग जसा का तो मंत्र त्यांच्या कानामध्ये पडला तो पडल्या पडल्या तो त्यांना आठवलेला आहे आणि त्यांच्यामध्ये असं सच्चिदानंद सनातन असं चैतन्य प्रगट झालेलं आहे. असो शिव पार्वती पुसत की कैसे चोज उपदेशात तू ते सांडिले खूणते माझ बोलुनी दावी अपूर्णते. आणि मग शिव पार्वतीला म्हणतात की मी जो तुला मंत्र दिलेला आहे तो मंत्र तुझा पाठ झालेला आहे का, आणि झाला असेल तर तो मला बोलून दाखव. ऐसे शिव तीस पुसता तो आधीच मच्छंद्री झाला बोलता म्हणे महाराजा दिनाता ब्रह्मचोज मिरविले. आणि शिवशंकराने पार्वतीला असं सांगितल्यानंतर पार्वती म्हणण्याच्या अगोदरच त्या गर्भाशयात असलेल्या मच्छीच्या अंशाने तो मंत्र बोलायला सुरुवात केली. आणि ते आश्चर्यचकित झालेले की हा आवाज येतोय कुठून. आता किंबहुना चराचर असे स्वरूपी वृत्ती साकार नग नव्हे हेमेची सार अब्र ब्रह्म भुवा पासोनी ऐसे शिव एकता वचन जळी आहे चौकटोन तो मच्छे उदरी नारायण कवी महाराज समजला. आणि मग हा मंत्राचा उच्चार कोण करतात आहे ह्याचं स्मरण करायला लागल्यानंतर त्यांना कळालं की मच्छीच्या उदरामध्ये जो कवी नारायण आहे हाच तो मंत्र उच्चारत करत आहे. मग शंकर बोलते झाले त्या ते म्हणती महाराजा तू आहेस येते तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराजा. आणि मग ते म्हणाले हे कवी महाराज तुम्ही इथे आहेत आणि माझ्या मंत्राचा तुम्हाला लाभ झालेला आहे. परी हे फारीची झाले अपूर्व पुढे ऐका आनंद पर्व मंत्र उपदेशा गौरव दत्तमुखी करील की. हा तर तुम्हाला मंत्र मिळालेला आहे पण तुमच्या उद्धारासाठी जो मंत्र उच्चार होणार आहे तो दत्त मुखातून होणार आहे आणि म्हणून त्याचा तुम्ही आनंद घ्या असे प्रभू शंकर कवी नारायणाला सांगतात. तरी तुझ जन्म झालिया पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी तेथे ते तू देईल भेटी सर्व सामग्री संचिन. आणि ज्या वेळेला तुमचा या मच्छच्या उदरातून जन्म होईल तो जन्म झाल्यानंतर तुम्हाला बद्रिकाश्रमाला जायचं आहे आणि बद्रिकाश्रमाला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला माझी आणि दत्तात्रयांची भेट होईल आणि त्यावेळेला तुम्हाला जो मंत्र मिळेल तो मंत्र तुम्हाला सिद्धी प्राप्त करून देईल. ऐसे बोलून या आदिनाथ स्वस्थान गेला अपर्ण सहित एरीकडे गर्भ मच्छिंद्रात तोची मंत्र भोगीतसे. आणि मग असं सांगून
पार्वतीय सह शंकर आपल्या स्थानावर निघून गेलेले आहेत आणि मच्छीच्या गर्भात वाढत असलेला हा अंश, तो जो मंत्र त्यांना कानी पडला होता तोच सारखे म्हणत राहिले. या परी भारती पूर्ण दिवस मच्छेंद्र प्रसूती काळ रमसा समयास अंड सोडून या जळट ताटस मच्छी गेली जळोदरी. आणि याप्रमाणे मच्छीच्या गर्भामध्ये तो अंश वाढत वाढत मोठा झालेला आहे आणि मग मच्छीने त्याचा जो अंड तयार झालेला आहे ते जळामध्ये सोडून मच्छी कडेला सोडून मच्छी निघून गेलेले. असो अंड सोडून या तीरास मच्छी गेली जळ उदरात तया काही लोटला दिवस यमुने माझी महाराजा तव ते समकाळी बक पक्ष्यांची उतरली मंडळी मीन वेचावया यमुना जळी निज गहना माझी साचले. आणि काही दिवस लोटल्यानंतर त्या ठिकाणी बगळे जमा झालेत, बरेच बग पक्षी जमा झालेत मच्छी खाण्यासाठी आणि त्यांना ते तिकडे ते अंड दिसलेलं आहे. तो अकस्मात मित्रमात जाट अंड शुक्तिका पाहिली दृष्ट मग सर्व मिळून चंचुकूट खाद्य म्हणून भक्षित ते. आणि मग त्यांना तसं अंड दिसल्यामुळे ते चोचीने त्या अंड्याला टोच मारायला लागलेले आहेत आणि पाहू लागलेले आहेत. चंचुपटी भैरध्वज तेने अंड झाले जर्जर द्विशकल होऊन या सवत्वर मही तरी आदळले. आणि त्या चोचीच्या त्या टोचाच्या स्पर्शाने ते अंड जर्जर झालेले आहे, फुटायला आलेले आहे. परिवरील शकल पडिते मही खाली शकलात बाळ दिये तैसा शर्क उदका प्रवाही एकाएकी उतरला. आणि जसं जसं ते अंड थोडं थोडं फुटायला लागलं तसं त्याच्यामध्ये बाळ दिसू लागलं. रुदन शब्द कडकडाट बाळ ते झाला भोबाट ते न्याळीत चकचकाट पाहून या पळाले ते. आणि जसं का ते बाळ त्या अंड्यातून बाहेर यायला लागलं तसं ते रडायला लागलेलं आहे आणि त्याच्या रडण्याचा आवाज जसा या पक्ष्यांना आला ते घाबरून तिथून उडून गेलेले आहेत. असो सकळ शुक्तिका रत्नाकर आता मुक्तिकेचा भद्र मच्छिंद्र तयासा तमरी कन्यादी तर पावला धीर त्या काळी त्या ठाई ते धीवर कामिक नाम सुपड पाहता अंडज शुक्रा प्रकट तो आत रत्नजेत स्फुट बाळ रम्य देखिला. आणि त्या ठिकाणी एक धीवर पक्षी आलेला आहे आणि कोळी कोळी त्या ठिकाणी एक कोळी आलेला आहे आणि त्या कोळ्याने बघितलं तर त्या अंड्यातून दिव्य असा प्रकाश बाहेर पडतो आहे आणि तो अंड्याजवळ आलेला आहे. देखिता परी जो का सविता मग चिंता द्रविली मोहमता म्हणे बाळ हे कोमळ तत्वता या ते भक्षिल कोणी आता. आणि त्यांनी तो बाळाला बघितल्यानंतर बघतोय हा जर बाळ असाच अंड्यात राहिला तर याला कोणीतरी खाऊन टाकेल ऐसा त्यांनी विचार केलेला आहे. ऐसा उद्धत होता चित्ती देव शब्द कुसुमी सांडिती की हे महाराजा किमिक मूर्ती बाळने जे सेवरी. आणि तेवढ्यात असा अवकाश ध्वनी ऐकायला आलेला आहे की हे महाराजा तू ह्या बाळाला इथून घेऊन जा, त्याचं पालन पोषण कर. अरे हा कवी नारायण मच्छी उदरी पावला जनन तरी मच्छिंद्र ऐसे याचे नाम जगा माझी मिरविकी. आणि तो आवाज आलेला आहे त्याच्यामध्ये सांगितले की हा कवी नारायण जो मच्छीच्या उदरातून जन्माला आलाय म्हणून याचं नाव मच्छिंद्रनाथ ठेव. अरे हा दक्ष योगींद्र जेठी तारक नौका महीपाटी तरी तू संशय सोडून पोटी सदनाने महाराजा. आणि तू कुठल्याही प्रकारचा संशय धरू नकोस, याला आपल्या घरी घेऊन जा. ऐसे देवाग्ध उत्तरत्न कोटी कर्णकोटी होय भूषण मग ते दृढ होऊन जतन हृदय संपुष्ट पाळावे. कुठलाही संकोच न करता तुला जी सेवा मिळालेली आहे ती हृदयापासून मनापासून तू पूर्ण कर. महाविश्वासाचे पाठी आधीच मोहनांद ते पोटी आनंदाची अपार दाटी आनंदा पात्री हे लावे. जैसे सयाचेन पात्र घृत शर्करा होय मिश्रित तो गोडपणाचा भाग अमृत वाढला जाईना की द्रविंद्राचे सुरबडास मनी पेटती राजहंस
ते गुज शुंडांची माळा ग्रेवीस सुख का वाटे जाईना की वंशवृद्धी जे शून्यमय चिंता काळामय निशा आहे तैसे सूतमित्राचा होता उदक मग ते चिंता सा कासया की कवडी काठिया चेताचा प्राण ते मादुसाची घाल लागली सुखधन की मृत्यू भयाते असुख मानून चिड जसे चिंता साकडी तो पियुषी अनुकूलता गोड सुखाचा उदय होता मग चिंता निनाश आनंद सविता प्रभे लागे हैवलना मग स्नान सह स्नेह का वचन करसपुटी तये न्याव्या बाळजेटी हृदय वाहुन्या कामिना पोटी सदनी आनाले तयाने. आणि मग अशा पद्धतीने त्या बाळाला तू घेऊन जा असं देवाने सांगितल्यानंतर त्याने त्या बाळाचं आनंदाने स्वीकार केलेला आहे आणि तो आपल्या घरी घेऊन आलेला आहे. की पाये पापू सर्व भरवसा की राधा तने कर्ण जैसा तरी तो पुढे राजा मांदुसा जगा माझी आव्हाने तनया भाग्य उदय सर्व सुखशैनी पौड दावे आहा बाळ अवतार होवे कवी नारायण मच्छिंद्र. आणि मग अशा पद्धतीने कवी नारायणाचा मच्छिंद्र नाथामध्ये जन्म झालेला आहे. मग कामी हा काती सुजवळ सुता नवरत्नाच्या समपाता परमानंदला शारद्वाता बाळ कळवळीला स्नेहा मिळे स्नेह धरिता पयोधरी पय दाटले अंतरी पाझरी जैसा सोम तेजा करी सोमकांत द्रवतसे असो कुशांचे मंडळ स्नेहभावे होता सदोपळ बळ मग बाळ जठरपिंडताग्न पय पावनी स्वीकारिले. आणि मग अशा पद्धतीने ते बाळ त्या त्या कोळ्याला मिळालेले आहे आणि त्या कोळ्याने पाणी जसा स्वीकार करावा तसा त्या बाळाचा स्वीकार केलेला आहे. असो कुशांचे मंडळ स्नेहभावे होता संगोपन मग बाळ जठरपिंडिता अग्न पय पावती स्वीकारले तय स्नेहाचा घोरवा ओघ बाळ अंगीकारुनिया मार्जने तप्तदायक घालुनी स्नाने पालका ते हलवी तसे. आणि मग त्या बाळाला घरी आणून त्याला आंघोळ घातलेली आहे आणि मग पाळण्यामध्ये हलू लागलेले आहे. आधीच नाम शारद्वता त्यावरी आपत्य कामी कांता तेथे बाळ मोहका द्रवता कवणारी ते वर्णावे आधीचा सता मरवेली त्यावरी पर्जन्य वृष्टी झाली मग तो हेलावया लवलाय पावली कवणासी वर्णावे ऐस्या परी आनंद स्थिती दिवस लोटले काही सेमिती 5 वरुषे वयावरती मच्छिंद्रनाथ मिरवितसे. जसं एखादं आता हे कवी नारायण म्हणजे प्रत्यक्ष भगवंताने जन्म घेतलेला आहे आणि त्यांचं वर्णन काय करावं. जसं एखादं पालवी वाढत जाते वेल वाढत जातो तसा हा बाळ मोठा होत गेलेला आहे आणि 5 वर्षाचा झालेला आहे. मच्छिंद्रनाथ यांचं 5 वर्ष पूर्ण झाले. तव कोणे एके दिवशी सुदिनी उदके भूमीसी पिता म्हणे तयारीत कन्येसी चला जाऊ रे मच्छिंद्रा. आणि मग 5 वर्षाच्या मच्छिंद्राला त्यांचे जे पालन पोषण करणारे पिता आहेत त्या पिताने सांगितलं चला आता आपण गोद नदीच्या काठी जाऊया. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तिरी येत मग जळ उदरे संचोरण्या तात मच्छी बाळा आव्हाने तसे तव जळासवे मीन धाडी आप तुल्या ओढी करसपुटी बाहेर काढती मानती जेठी म्हणे म्हणेसी सोडी तसे मच्छिंद्रासे म्हणे सुतोत्तमा वेचोनिया साठविया मीना ऐसे वधुनिया कामिक पुन्हा जळा माझी संचरले. आणि हे जे कोळी होते ते पाण्यात प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी मच्छी पकडायला सुरुवात केलेली आहे आणि बाहेर असलेल्या मच्छिंद्राला सांगितलंय की मी जे काही मच्छी देतोय जे काही मासे देतोय ते तू जमा करून ठेव. आणि ते कोळी पुन्हा पाण्यात गेलेले. एकीकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे येतात हा मातुळ कुळाघात
कामिका तात मांडिलासी. आणि त्या मच्छीला बघितल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात आहे की हे वडिलांनो, तुम्ही माझ्या हातून माझ्या आईचा अशा पद्धतीने वध का करू इच्छिता? कारण माझा जन्म या मच्छींपासूनच झालेला आहे. तरी आपण असता येतराटी बरवेपणा पाहता दृष्टी, हे योग्य नवे कर्मपाठी उपकार मिरवावे. आणि हे डोळ्यासमोर माझ्या वंशजांचा जर असा अंशनाश होणार असेल आणि मी ते डोळ्याने पाहिल तर ते योग्य नाही असे मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत. पूर्वी अकस्मात मातुळ कुळ रक्षिले आपुले तपाचरे बळे राव बोधिता सपत्र पाळे नागकुळा वाचविले. मग एक मत्स्य वेचोनी प्रवाहे मेवळी जीवना लागुनी, ते कामिकतासे दृष्टी पाहुनी परमचिंता क्षोभली. आणि मग मच्छिंद्रनाथाचे ते जे पिता होते, जे एक मच्छी बाहेर टाकत होते, मच्छिंद्रनाथ ते पुन्हा उचलायचा आणि पाण्यात सोडून देऊ लागला. हा पकडून आणायचा, हे सोडून द्यायचे. हे बघून त्याचे जे पिता होते ते चिंताग्रस्त झालेले आणि ते बोलले, जैसा परम सबळ पेटला मिरवी वडवानळ, तैसे कामाक क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धाडिडी. हे मेघमंडळाचे दाटी चंपळा पडती तेजा वाटी, तैसे धडधडून या क्रोध पोटी बाहेर आला तत्क्षणी. आणि रागाने लाल होऊन मी इथे मच्छी पकडतोय, तू काय करतोय असं समजून त्याचे वडील बाहेर आलेले आहेत, रागावलेले आहेत. लक्षून या मच्छिंद्रा ते मुखमंडळ स्वकपुरुटी केले तांडण, तेने जळोदरी टाकी लतामीन बहुश्रम जाणीत असे. आणि त्याने बाहेर येऊन मच्छिंद्राच्या हे जोरात कानाखाली मारलेली आहे आणि म्हणतोय, मी इथून मच्छी पकडून आणतो आणि तू पाण्यात सोडायला लागला. तरी पुन्हा जळोदरे मच्छी सोडितो से कैसे भिकारे, खालीसी खासील काय उदरांतरे भीक मागे जाशील. अरे भिकाऱ्या, मी ते मच्छी इथून पकडून आणतो, तू सोडून देतोस, भिकारी खाशील काय, मग उपाशी राहशील ना, असे ते म्हणायला लागले. ऐसे कोणी कामी कवचन मनात मच्छिंद्र केलं ते बोलण, सर्वात्र पवित्र भिक्षान्न दोष त्यास काय नसे. आणि मग त्यांनी मनामध्ये विचार केला मच्छिंद्राने, माझ्या वडिलांनीच मला उपदेश केलेला आहे की भिक्षात मागून खाशील का, तर भिक्षा अन्नासारखं पवित्र अन्न नाही, कारण त्या अन्नाला दोषच नसतो. तरी हाचे आता उपदेश आरंभावे भिक्षान्नास, एरीकडे जळोदरास कामिकते वा संचारले. आणि हाच उपदेश मानून आता आपण भिक्षान्नावरतीच आपला उदरनिर्वाह करायचा असा मच्छिंद्रनाथाने मनामध्ये संकल्प केलेला आहे. आणि जे मासे होते ते पाण्यामध्ये संचार करून फिरू लागले. एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकून या गमन करीत, भ्रमण करिता अद्वैत वनात दृढत जागा दिसेना. आणि मग वडील मच्छी पकडतात असं बघून हे मच्छिंद्रनाथ त्यांची दृष्टी चुकून आणि अरण्यात निघून गेलेले आहेत आणि दिसेनासे झालेले आहेत. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम, ते द्वादश उत्तम वर्षे उत्तम योगा लागी आचरता, ते व्रतप गाक्षुची मंत्रदृष्ट्या अवेत वग लोह कटक पाद मुष्टक देखुनी तप करीत असे. आणि मग बद्रिका आश्रमामध्ये गेलेले आहेत, तिथे 12 वर्ष उत्तम असं तप केलेलं आहे. उद्ववायु वेगे करुणे भक्षण, दृष्टी आर्क देऊनी दान, वाचा रोणी कृष्णार्पण, हरी भजनी मिरविला, शरीर क्लेश देऊनी दान, ईश्वर वेद तनुमन प्रमाण, तेणे अस्ति पंजारवरेन तत्व तितुका मिरवेसी. आणि संपूर्ण शरीर जर्जर झालेलं आहे, डोळ्यामध्ये प्राण उरलेले नाहीत, शरीर एकदम अस्थिपंजास प्रमाणे झालेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांची तपश्चर्या एवढी तीक्ष्ण अशी तपश्चर्या सुरू झाली. तपे भक्षिले सकळ मास, परीही लागन लागे अस्ति तत्वास, मास भक्षुनी सकळ मागस भागास, वृद्धिरस सकळ आटले. सगळ्या शरीराचं जे मांस होतं ते काही शिल्लक नाही राहिलेलं, फक्त हाडं दिसू लागले. नेत्र फिरोनी झाला वाती, दिसू लागली करपरा सरती, सकळ तेजाची आटी ज्योती, महागोर तपाने अस्ति तत्वाचा वेद होऊनी, शिर दिसती चांगुल पाणी, सर्व अंग गेले वाळूनी, काष्टा परी मिरवीत असे. संपूर्ण शरीर जिरजिर झालेलं आहे आणि संपूर्ण अंग जे आहे ते वाळून गेलेलं आहे.
ऐसे क्लेश संभवती मच्छिंद्र अंगी जाणवती तो ऐसे अकस्मात अत्रिनंदन पातला. आणि अशी कठोर अशी तपश्चर्या चालू असताना त्या ठिकाणी दत्तात्रय प्रगट झालेले आहेत. संचारुणी देवालय सविता झाला उमाराय, हे दक्ष राजाला कारुणालय दिगंबर आदी पुरुष. आणि ज्या वेळेला दत्तात्रय तिथे प्रगट झाले तसे त्यांना पाण्यातून उपदेश करताना प्रभू शंकर म्हणाले होते की त्यावेळेला मी तिथे येईल. आणि त्या ठिकाणी प्रभू शंकर सुद्धा आलेले आहेत. कामात फणिवेष्टा रडू भूषणा कैलासनाथा अर्पण निधाना कामताता वृक्षभुरोणा महाराजा, हे सकळ दानवातक देवादिशा उमाकांता प्रवळ रुद्रा त्रिपुरकांता शीळपाणी महाराजा, हे शंकर नामादिमान पंचवक्य त्रिनयन भस्मारण उदाहरण नरकपाळ विराजती. ऐसे स्तुती वर्तुन दत्ते अर्पिती माळ करून ते तो शून्या कमल दहन अप्रत्यक्षपणे मिरविती. आणि अशा पद्धतीने त्याने प्रभू दत्तात्रयाची स्तुती केलेली आहे. दत्तात्रयांना नमन केलेलं आहे. त्यांना नमन करून बोलू लागले, प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी जायली झाला दत्त मग आलंगुनिया प्रेम भरित प्रकट झाला बैसोनी. आणि मग श्री शंकरासह दत्तात्रय शेवटी एकच आहेत. दत्तात्रयने शंकर या सगळ्यांचं एक रूप झालेलं आहे. आणि एक रूप होऊन त्यांनी त्या कवी नारायणाला म्हणजे मच्छिंद्राला भेट दिलेली आहे आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. योगक्षमे सकळ वार्ता शिवपुसता झाला दत्ता तेनेची सांगतो क्षेम वार्ता. शिव सुख पुसतसे या परी घोरता झाला दत्त, हे बद्रिकाश्रमी कानक कहूत बहुत तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळूया. आणि प्रभू दत्तात्रय त्यांना म्हणतात, या बद्रिकाश्रमी मी बरेच तपस्वी बघितली पण आता तुमच्यासारखा तपस्वी मी पाहिला नाही. म्हणजे अवश्य म्हणून या मार म्हण उभयता पाव चालले कानन परी हे वासना दत्ता कारण मच्छिंद्र देवी उद्भविली. आणि दत्तात्रय आणि प्रभू शंकर हे मच्छिंद्राला भेटण्यासाठी तिथे आले. असे एकत्र आलेले मी आता पहिल्यांदाच पाहिले असं ते म्हणू लागले. जैसा लाभ सती पदरी हे सहज वाळूनी येती घरी लघु शंके मुद्राधारी माधू संकट लागते की उष्ट मात्रे मही चाली आडुगे कल्पतरुची सावली देवी दत्तवास उद्भावली. मच्छिंद्र दैव प्रकारे की जया प्रभाव टाकिता बाहेर हरी ठेवतो नये गार देवी दत्तात्रय वासना लहर उदेली मच्छिंद्र दैवाते. जेव्हा माणसाचं दैव अशा पद्धतीने योग्य रीतीने प्रभूंचं चिंतन करतं तेव्हाच देवाची प्राप्ती होते. आज मच्छिंद्राचं दैव प्रगट झाल्यामुळे प्रभू श्री शंकरासह दत्तात्रय त्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी आले. असो ऐशा लाभ भावना उभयतारमी भद्रिकाश्रमा नाना तरु पल्लवगणा अपार चिन्ह पाती. आणि आजूबाजूला असलेल्या सगळ्या परिसरामध्ये झाड वृक्ष वेली हे सगळं अदृश्य असं म्हणजे जे कधी न पाहिलेलं असं चित्र पाहू लागले. सूर तरु पोपळी बकुळ चंपा कर्दळी गुलचुडा गुलाब केळी नारळी सोनफळी शोभत्या की सहज पाषाण ढाळती म्हणती दैवे आतुरे हस्तपादाती देवी मच्छिंद्र द्रव्य उद्देशी दत्त वासना उद्भवती. आजूबाजूला असलेली नाना प्रकारची झाडं नाना प्रकारच्या वेली नाना प्रकारचे पुष्प हे अद्भुत असं देवाचं रूप पाहून एकदम आनंदी झाले. ऐसे वर्णिता परांत तरी बद्रिकेचा फार शेजात कानक महा निकट मदारू मंदराचळ शोभती तयावरून या वर्षत तो यंधर माणिकर्णिका अपार नीर ती भगीरथी उत्तम तीर निज दृष्टी पाहिली मग ते ओग धरोनी उभयता करीते झाले गमन. ऐसे अमच्छिंद्र कारण निज दृष्टी पाहतसे. आणि बाजूला वाहणारी जी मणिकर्णिका नदी होती त्या नदीच्या तीरावरती दत्तात्रय मच्छिंद्राला भेटण्यासाठी आले. तेथे जे जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञानी होईल सांगता निमित्त मात्रे धुंडीसुता ग्रंथा माझी निर्मितसे. आता त्या ठिकाणी ज्या ज्या काही गोष्टी होणार आहेत ते आता पुढच्या अध्यायात धुंडीसूत आपल्याला सांगतील. धुंडूसूत नरहरी वंशी मालुवेद कवित्वासी निमित्त मात्रे नरहरी कृपेसी
तोची बोल विज्ञानेश्वर ई स्वस्ती श्री भक्तिसार समस्त गोरक्षक किमयागार सदा परसोनिया भाविक चतुर प्रथमोध्याय गोडा पुंडलिक वरदे वारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज